गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले बोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकम् श्रीदासबोधाभिधम् यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं। हरि ओम। संत सत्याचा निश्चयो संत सार्थकाचा जयो संत प्राप्तीचा समयो सिद्धरूप श्रीराम। ज्याप्रमाणे मूल्य ही दाखवता येत नाहीत, मूल्य ही शिकवता येत नाहीत, शिकली जात नाहीत, तर ते एक असं निर्विकार असं जे काही आहे तसेच संत सुद्धा असे दाखवता येत नाहीत। त्यांच्या केवळ नाव आणि कार्यावरून त्यांना ओळखता येत नाही, तर त्यांची ओळख ही अशीच करावी लागेल, अगदी यथार्थतेने जी सांगितलेली आहे। विचार करत राहिलो आम्ही, खरंच विवेकाचं भांडार म्हणजे नक्की काय, की समजा आम्हाला सगळे विवेक लिस्टच्या लिस्ट पाठ झाली म्हणजे विवेकाचं भांडार आहे का ते? कुठला विवेक कधी करायचा आणि प्रत्येक गोष्ट ही विवेकाने करायची जी आहे ते केवढं मोठं आहे ना। मग अशा जेव्हा तो विवेक प्रत्येक वेळी, आणि सगळ्यात मोठं काय की अनात्म जे आहे, जे मी नाही, जे नश्वर आहे, खरं तिथं विवेक कधी येतो? द्वंद्व जेव्हा आहे तिथं हा विवेक येतो। पण ते त्या द्वंद्वातीत अवस्थेत आहे, तिथं त्यांना विवेक करण्याची जरूरच नाही आहे। ईश्वर, त्यांची दृष्टी ईश्वर अधिष्ठितच झाली आहे, सगळीकडे ईश्वरच ते पाहतात, तर कुठला विवेक आला? त्यांना करण्याची जरूरच पडत नाही ना विवेक। जिथे सगळीकडेच मी दिसतो आहे त्यामुळे तिथं तो विवेक होतोच। आपण आपल्याशी वागताना विवेकाने वागत असतो ना, मला दुःख नाही झालं पाहिजे, मला सुख मिळालं पाहिजे, तसं सगळीकडे ते तसंच पाहत असतं, म्हणून त्याला भांडार आहे ते म्हटलं। सगळीकडेच ते पाहत असताना विवेक दृष्टीनेच पाहत असतात, असे ते आहेत। आम्ही प्रत्येक ठिकाणी बंधन घातलं, प्रत्येक ठिकाणी त्याला काहीतरी लेबल लावलेलं आहे,
आणि म्हणून मग आम्ही तिथे बांधलो गेलो आहोत. मग ते जे मुक्त आहे त्या मुक्ताला आम्ही बांधलं, मग ज्यांनी त्याला मुक्त केलं तो मुक्तीचं माहेर बनत असतो. सायुज्य मुक्तीचे माहेर. आता ही मुक्ती काय आहे तर ते आपलं स्वरूप आहे, सत्य स्वरूप जे आपलं खरं स्वरूप आहे. म्हणले हित्वा अन्यथा रूपम स्वरूपेण अवस्थिती, म्हणजे मुक्ती म्हटलंय की आपण आत्ता कुठली तरी अन्यथा रूप, दुसरं कुठलं तरी रूप आहे त्याला मी समजून आपण जे राहतो आहोत तो जीवभाव आहे. ह्या देहाशी तादात्म्य होऊन मग मी एक जीव आहे, पुण्यात्मा आहे, पापात्मा आहे, आणखीन काय आहे सगळं आम्ही आपल्याला उपाधी सगळ्या लावून घेतलेल्या आहेत. आणि मग ते जेव्हा समजले अरे ते तू नाहीस, मी ते आत्मतत्व आहे, तू आत्मतत्व आहेस हे जेव्हा समजलं, ते सत्य जेव्हा समजलं तेव्हा आम्ही मुक्त होऊन जातो. आणि मग हे मुक्तीच जिथे राहते, मुक्तीचंच माहेर जे संत आहेत तिथं ते सत्य कसं असेल म्हणले संत सत्याचा निश्चयो. सत्याचा निश्चय म्हणजे संत आहेत. खरंच असेल का असं? असं जिथं नाही आहे ना. आपण पूर्वी पाहिलं तर समर्थांचा फार शब्द अतिशय हे आहे ना, खरोखर ह्या संतांच्याच आम्ही पठडीमध्ये राहिलं पाहिजे. संतांच्या शिकवणीनीच आम्ही खरे घडू शकतो. संत सत्याचा निश्चय म्हटले. निश्चय पायजमा फॅशन नाही आहे, संत सत्याचा निश्चय म्हणले. हे काय आहे तर सत्यमेव जयते नानृतम जे म्हणलं. अनृत असत्याचा जय कधीही होत नाही, सत्याचाच जय होतो. जेव्हा असं म्हटलं मग हे सत्य कुठे आहे तर ते सत्य जगणारे, सत्य जाणणारे आणि सत्य असलेले ते म्हणजे संत आहेत. सत्यम जानाति इति संत, संत सत्याचा निश्चय म्हटलेला आहे. असं ते सत्य काय आहे? खरं सत्य एकच आहे आणि ते म्हणजे ते आत्मतत्व. हेच एक सत आहे. पण मग ते जिथे व्यक्त झालं त्याला पण सत म्हटलं आणि ज्याच्यामुळे त्या सतचं जाणीव होते, ते जाणलं जातं, तो मार्ग पण मग सत्याचा मार्ग त्याला म्हटलेला आहे. मग दया, क्षमा, शांती, सत्य जे आहे, सत्य कर्म जे आहे, सत्य बोलायचं, विश्वास जो आहे, जे खरं आहे तेच बोलणं जे आहे, व्यावहारिक सत्य आणि एक पारमार्थिक सत्य, दोन्हीचं जे निश्चय जो आहे ते म्हणजे संत आहेत सगळे. असं म्हटलं की मनस्येकं वचस्येकं कर्मणी एकं महात्मनां, मनस्यन्यत् वचस्यन्यत् कर्मण्यन्यत् दुष्कृतां. मनामध्ये एक, वाचेमध्ये एक, बोलायचं एक, मनामध्ये एक, आणि करताना अजून तिसरंच करणं जे आहे ते काय आहे, ते दुष्कृत लोकांचं लक्षण आहे. पण जे मनामध्ये आहे तेच वाचेमध्ये आणि तेच कर्मामध्ये ते म्हणजे संत आहेत. आणि तेच सत्य आहे. आणि वेगळं वेगळं तिथं नाहीच आहे, सत्य हे एकच आहे. असं एक ऋषी होऊन गेले. लहानपणी तो मुलगा जो पूर्वीच्या काळी गुरुकुलामध्ये आठवत असत, तर त्याला गुरुकुलामध्ये पाठवलं आणि मग सगळं काय वेदपाठ, मंत्र, गायत्री मंत्र आणि कर्मकांड, ज्योतिष, गणित सगळं शिकवलं जात होतं. पण हा जो होता शिष्य तो अगदी काहीही त्याला येत नव्हतं. गुरूंनी म्हणे आता ह्याला काही येत नाही, काय करा, ह्याचं काही शिकतही नाही. त्याला दिलं हाकलून, म्हणले जा तू म्हणले. बिचारा त्याला काही येतच नव्हतं. प्रामाणिक तो म्हणलं मला काहीच कळत नाही, मला येतच नाही, तर मी काय करू म्हणले. आणि मग गेला. आणि मग घरी गेल्यावर आई वडिलांनी पण कशा काय रे सुट्टी झाली का म्हणले, गुरूंनी पाठवलं, असं कसं आलास मध्ये म्हण.
ते म्हणे नाही, मला गुरूंनी हाकलून दिलं म्हणले. तेव्हा आई म्हटलं का बरं, असं काय झालं? म्हणे मला काहीच येत नाही, मला शिकता येत नाही. ते आई वडिलांनी पण म्हणे तू जर शिकत नाही तर मग इथे तरी राहून घ्यायचं. त्यांनी पण त्याला हाकलून दिलं. बिचारा एकटाच नदी किनारी असं राहायचा. आणि मग पण त्यांनी एक निश्चय केला की म्हटलं मला गणित येत नाही, शास्त्र येत नाही, काही मंत्र येत नाहीत, पण मग जे सत्य आहे मी सत्य बोलू तर शकतो म्हणले. जे खरं आहे त्याला लक्षात ठेवावं लागत नाही ना, त्याला काही खोटं बोललं तर लक्षात ठेवावं लागतं आपल्याला, अरे आपण असं असं बोललोय बरं का. पण जे सत्य आहे ते सत्य जे सहज आहे त्या सहज त्याला काही वेगळं लक्षात ठेवावं लागत नाही. जे खरं आहे ते खरं आहे. तो म्हणला की मी असं तर जगू शकतो ना, म्हणले मी आजपासून सत्याचा निश्चय करतो, मी सत्याचा संकल्प करतो. आणि असं करत ते मोठे झाले आणि खरोखर सत्याचा निश्चय त्यांनी केला. जे धरून ठेवलं की आता मोठे ऋषी झाले ते, आणि त्यांचं नाव मुळी तेच पडलं, सत्याचं पालन करणारे तेच सत्यव्रत ऋषी म्हणून त्यांचं नाव झालं. आणि प्रसिद्ध की हे कधीही खोटं बोलत नाही, हे सत्यच वागतात, सत्यच आहे, सत्याचा निश्चय असलेले असे आहेत ते म्हणले. आणि मग त्या सत्याने की अंतःकरण खरोखर त्यांचं शुद्ध होऊन गेलं इतकं. आणि मग ते जेव्हा अंतःकरण शुद्ध झालं की ज्ञान होतच होतं ना, जाणायचं काही शिल्लक राहत नाही. इतकं अंतःकरण इतकं शुद्ध होऊन गेलं, सत्यव्रत म्हणून ते सगळ्यांमध्ये ओळखायला त्यांची ओळख झाली. आणि मग आता जसं परीक्षा असते ना, की आपण कॉलेजमध्ये गेल्यावर परीक्षा होते, तशी नियती पण परीक्षा घेते. नियतीने म्हणे हा पेपर सत्याचा पेपर ह्यांनी दिलाय, आता ह्यांची परीक्षा घेऊ म्हणले. आणि एके दिवशी असेच ते आपल्या कुटियाच्या बाहेर बसले होते, तर तिथे एक तरुण मुलगी आली आणि खूप घाबरलेली होती. धावत धावत तिथे आली आणि म्हणली महाराज मला वाचवा, मी फार संकटामध्ये आहे. आता सत्यव्रत ऋषी सहज आहे ना की अंतःकरण इतकं शुद्ध झालेलं होतं, त्यांच्या मनामध्ये करुणा आली की ही मुलगी आहे आणि त्यात पुन्हा ती संकटात अडकलेली आहे, मला तिचं प्राण वाचवणं, तिला रक्षण देणं हे माझं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे त्यांनी म्हणले तू काही घाबरू नकोस, मी तुला अभय देतो आणि तू माझ्या झोपडीमध्ये तू लपून बस. आणि त्यांनी तिला आपल्या झोपडीत लपवलं. आणि ते गुंड आले तिथं, तिच्या मागे लागले होते ते तिथं आले आणि त्यांनी आता सत्यव्रताला विचारलं इथे कोणी मुलगी आली होती का. मग आता परीक्षा होती ना त्यांची, की सत्याचा निश्चय केला होता, सत्य बोललं पाहिजे, काहीही असू दे, काय श्रेष्ठ आहे. मग आता जर सत्य सांगितलं हो ती मुलगी आली आहे इथे लपवली आहे, मी काय करणार आहे, असं तर म्हणून चालणार नाही. ते दंडुके घेतलेले होते सगळे, एक तर त्यांचा पण जीव जाणार आहे, मुलीचा पण जीव जाणार, दोघांचाही. मग काय करायचं. आणि जर खोटं सांगितलं तर त्यांचं आयुष्यभराचं सगळं व्रत जे ते केलेलं होतं ते मोडणार होतं. दोन्ही पण फार मोठ्या समस्या, एकीकडे त्या कन्येचा जीव होता आणि दुसरीकडे त्यांचं स्वतःचं जे व्रत होतं. मग आता काय करणार. पण जेव्हा आम्ही निश्चय करतो आणि त्या सत्याचा निश्चय जेव्हा होतो, ते सत्य जे आहे त्या परमेश्वराचं ते सत्य जे आहे त्याचा निश्चय होतो, तेव्हा इथे कधीही काही आपल्याकडून चूक होऊ शकत नाही. मग आता सत्यव्रतान ऋषींनी असं काही उत्तर दिलं की ज्याच्यामुळे त्यांचं व्रतही मोडलं नाही आणि मुलीचेही प्राण वाचले. मग ते काय बरं सांगितलं. त्यांनी सांगितलं की म्हणले मी सांगतो तुम्हाला, म्हणलं माझ्या डोळ्यांनी पाहिलं, पण हे तोंड जे आहे त्या तोंडाने मी तुम्हाला सांगणार, त्या तोंडाने पाहिलं नाहीये ना म्हणले, त्यामुळे ते खरं बोलेल की नाही माहिती नाहीये. आणि डोळ्यांना जर माहिती आहे पण डोळे सांगू नाही शकत,
डोळे बोलू नाही शकत म्हणले. मग डोळ्यांना सत्य माहिती आहे पण ते बोलू शकत नाहीत. आणि वाणी ही बोलू शकते पण तिला सत्य माहिती नाहीये, तिने पाहिलेलं नाहीये. त्यामुळे वाणी काही जे सांगेल ते खरं असेल असं नाहीये. तर त्या गुंड म्हणले हे काय बोलतो हे त्याचं त्यालाच माहिती. म्हणले डोळ्यांनी पाहिलं पण डोळे बोलू शकत नाही, वाणी तोंडाने तोंड बोलू शकतं पण ते तोंड पाहू शकत नाही. म्हणजे काय म्हणले, जाऊ दे चला रे आपण जाऊया. आणि मग ते गुंड निघून गेले तिथून. आणि अशा प्रकारे त्या मुलीची पण सुटका झाली आणि त्यांचं व्रत देखील मोडलं नाही. किती बारीक विवेक केला बरं, की डोळे पाहू शकतात पण ते बोलू शकत नाहीत. मग डोळ्यांनी पाहिलं आणि मी तोंडाने बोललं, मग ते खरं कशावरून? म्हणले असा विवेक केला त्यांनी. आणि मग सत्यमेव जयते, सत्याचाच विजय होतो. जेव्हा सत्याचा निश्चय, संत सार्थकाचा जय. सार्थकाचा जय. आम्हाला काय हवं असतं बरं? आपण जसं म्हणलं संसार जेव्हा करत असतात, एकदा आता मुलीचं लग्न झालं म्हणजे आता सगळ्यात पार पडलो आम्ही, किंवा काय आता घर बांधून झालं की झालं, एखादं काही जे आपलं ध्येय असतं या प्रपंचामधलं आणि ते झालं म्हणजे झालं असं वाटत असतं. पण अजून ते होत नाही तोपर्यंत आणखीन दुसरे काहीतरी येतच असतात. आमच्या आशापाश कधी संपतच नाहीत. आता हे व्हायचंय, आता हे व्हायचंय. कित्येक वेळा आम्हाला येऊन सांगतात ना की नाही नाही नाही, आता जेव्हा हे थोडंसं काही मुलीचं लग्न झालं की आता आम्ही मोकळे, आम्ही नक्की आम्ही येत जाऊ सत्संगाला. मग मुलीचं लग्न झाल्यानंतर मग बाळणपण असतं, नाही ते झालं की मग आम्ही येऊ, असं करत ते येणं कधी होतच नाही. म्हणले सार्थकता होतच नाही. ते एकामागून एक आपलं आहेच आहे. आमच्या संतांनी त्याला उदाहरण काय दिलंय, कांदा असतो ना, कांदा किंवा ते केळ असतं, केळफुल सोलत राहायचं, सोलत 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 अजून एक किती पदर असतात त्याच्यामध्ये, आणि सगळे परत सोलल्यावर आतमध्ये काहीच नाही. त्या कांद्यामध्ये सोलत 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 गेलं, आतमध्ये काहीच नसतं. मग ही जीवन असंच आहे. ही माया जी आहे, हे सगळं अनेकत्वाचं जगत इतकं दिसतं आहे, सगळी रंगीबिरंगी दुनिया आहे, पण ती शोधत बसलो, धावत बसलो, इतकं धावतो आम्ही आणि तिथे संपून जातं पण आपल्याला काही मिळतच नाही. पुन्हा जन्म मरण आम्हाला करत राहावं लागतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. जन्मायचं मरायचं हाड गाड आपलं चालूच आहे हे. आणि पुन्हा आणखी नुसतं सोपं नाहीये ना जाणं येणं, किती दमछाक आहे तिथे, सगळे भोग भोगावे लागतात. आणि जन्म घ्यायचा काही सोपा आहे का? आईच्या उदरामध्ये 9 महिने गर्भावस्थेमध्ये राहायचं, किती यातना आहेत बरं, किती व्याप आहेत सगळे. म्हणजे आम्ही जन्म म्हणजे अगदी पेढे वाटतो, आनंद हे करतो, मुलगा झाला मुलगी झाली काय झालं. पण आमचे संत जन्म मरण ह्याला सगळ्याला दुःख म्हटलंय. जन्म होणं म्हणजे दुःखाचं कारण म्हटलेलं आहे त्याला. तिथे सार्थकता कुठली आहे खरं? आम्ही त्या कर्माचं बंधन म्हणून इथे जन्माला येत असतो. खरं वासनेमुळे जन्म घेणे लागे, तिथे जन्मच नाही तर आनंद आहे ना सगळा. मग हा आनंद जो आहे काय आहे खरं? असं काही फुलस्टॉप देता येतो का कुठे, की आता याच्यानंतर काहीही मला करायचं नाहीये, काहीही शिल्लक नाही आता करायचं, अशी अवस्था होऊ शकते का? हो, होऊ शकते. तर ती म्हणजे काय आहे तर संत सार्थकाचा जय म्हटलेलं आहे. फारच सुंदर हे केलेलं आहे ना. सार्थकता म्हणजे काय? सार्थक होणं जे आहे, म्हणजे जे आम्हाला अर्थ
अर्थायचं होतं, म्हणजे जे प्राप्त करायचं होतं ते प्राप्त करून झालं, ही म्हणजे सार्थकता आहे. याच्यानंतर आता काही करणं राहत नाही, कृतकृत्य होणं, जे करायचं होतं ते करणं पूर्ण झालं, ती जी अवस्था आहे कृतकृत्यता, म्हणजेच नैष्कर्म्य स्थिती जी आहे, की आता काहीही उरलं नाही, करायचं शिल्लक नाही, पूर्णता जी आहे ती म्हणजे जे आहे सार्थकता, कृतकृत्यता. पण त्या कृतकृत्यतेचा पण विजय म्हटलेला आहे. ही कृतकृत्यतेनी जिथे त्या कृतकृत्यतेला जिंकलं असे म्हणजे संत आहेत. काय ही बरं अवस्था असेल की नैष्कर्म्य स्थिती, नाही मला काही करायचं नाहीये असं जे, त्यांना ते पण नको असतं. संत काय म्हणतात, न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. असं मागितलं का त्यांनी, आम्हाला मुक्ती द्या, आणखीन आम्हाला असं करा की कुठलं कर्म करायला लावू देऊ नका. नाही म्हणले, सुखे घालावे जन्मासी म्हणले. जे पोटा घालायचा जन्म आम्ही नाही घाबरत म्हणले, फक्त आम्हाला कारण जे गुह्य मिळालेलं आहे, कशामध्ये राहायचं, कसं राहायचं हे ते शिकलेले आहेत. संत संग देई सदा, त्या सत्य संगामध्ये आत्मस्वरूपामध्ये जर आम्ही राहिलो, अमृताच्या डोहामध्येच जर डुबत राहिलो, तर मग काय आनंद आहे ना. मग कशाला पाहिजे मुक्ती आणि काय हे सगळं, काही जरूरच नाही. ती मुक्ती सुद्धा तिथंच राहायला येते. मुक्तीचं माहेर पण ते बनतात, तिथे त्या सार्थकतेला तरी काय, सार्थकता पण हारते, ती पण पराजय मानते, आणि ती सार्थकता सुद्धा त्या संतांच्या पायी लोळण घेत असते. खरी सार्थकता जी आहे ती संतांकडे आहे, त्यांनी त्याला जिंकलेलं आहे. आणि म्हणून आपण पण ज्यांच्याकडे गेलो तर आपल्याला सुद्धा ती सार्थकता मिळत असते. संत प्राप्तीचा समयो सिद्ध रूप. देश, काल आणि वस्तू, जेव्हा वेदांत आपण बोलतो तेव्हा परिच्छिन्नता, अपरिच्छिन्नता वगैरे जे आहे त्याच्यामध्ये म्हणतो आपण की देशाची जी मर्यादा आहे, आतापर्यंत इथं आपण देशाच्या दृष्टीने पाहत होतो ना, की स्थान, स्थळ, क्षेत्र वगैरे पाहिलं, वस्तूच्या दृष्टीने पाहिलं, विवेकाचं भांडार आहे वगैरे, आणि त्या कृतकृत्यतेचा जय, सगळी प्राप्ती झाली. आता कालाच्या दृष्टीने काय आहे तर म्हणले संत प्राप्तीचा समयो सिद्ध रूप. समय जो आहे तो क्षण, अशी वेळ की ज्या वेळेला ही प्राप्ती होते, ही कृतार्थतेची प्राप्ती जी आहे, ती जी सार्थकतेची प्राप्ती जी आहे, मुक्तीची प्राप्ती जी आहे, त्या प्राप्तीचा समय म्हणजेच काय की आत्मतत्व जाणण्याची जी म्हणजे परिपक्वता जी आहे, अशी परिपक्वता, साधनेमधली परिपक्वतेचा समय म्हणजे संत आहे. आपलंच अंत, असं काही वेगळा एक कोणीतरी व्यक्ती जन्माला येतो असं नाहीये. दगड असेल तरी त्या दगडावरून देव सुद्धा तो होऊ शकतो ना. सामान्यच असतो प्रत्येक जण, पण प्रयत्न करून, प्रयत्न, प्रबोध आणि प्रचिती, त्या प्रयत्न अभ्यास करून करून संत संघाच्या मार्गदर्शनाखाली तो सतत करून ती परिपक्वता जी येते, त्या परिपक्वतेचा एक क्षण कुठला तरी असेल ना. आपण काळाच्या बाबतीत मोजत असतो, आता हा समय जो आहे, आणि तो कुठला समय की सिद्ध रूप, ती सिद्धता झाली, तिथे मुक्ती जी मूर्त रूप झाली, की मी मुक्त आहे, ही अवस्था जी होणं, तो क्षण जो आहे ती म्हणजे म्हणजे संत आहेत म्हणले. म्हणजे असा काही क्षण असतो का, जर समजा तुकाराम महाराजांना किंवा असे संतांना, मग तुम्हाला कधी झाली मुक्ती मिळाली, दीक्षा कधी मिळाली,
असं काही सांगता येतं का ते? जसं आता एक जनरली सरदारजी म्हटलं जातं ना, एक माणूस होता आपण म्हणू. तर त्या हॉटेलमध्ये गेला, त्याला खूप भूक लागलेली होती आणि मग त्यांनी पराठे मागितले. तर तो वेटर जो होता तो एक एक पराठा आणून देत होता. तर एक पराठा त्यांनी खाल्ला आणि किती रुपये ह्याचे तर हिशेब ठेवत होता तो, काय 10 रुपयाचा एक पराठा होता किंवा जे असेल ते. मग एक पराठा खाल्ला, काही पोट काही भरलं नाही, अजून एक आण म्हणला, अजून एक खाल्ला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 16, 17, 18वा पराठा घेतला आणि त्या 18वा पराठा खाल्ल्यावर त्याला ढेकर आला. वा छान म्हणला. मग ते बिल घेऊन आला. तो म्हणला हा कितवा पराठा होता? तो म्हणला साहेब 18वा पराठा. मग ते 18वा पराठा मी खाल्ला तेव्हा मला तृप्तीचा ढेकर आला. तो म्हणला मग तू हा 18वा पराठा मला पहिलाच का नाही आणून दिलास? तर त्या 18व्या पराठ्या जेव्हा खाल्ला तेव्हा त्या क्षण असा आला की तृप्ती झाली, पोट भरलं. पण म्हणून मग 18व्या पराठ्यानी पोट भरतं का? काय आहे तर जन्मजन्मांतरचा प्रवास आहे, आजचा प्रवास नाहीये तो की आज गेलो आणि फी भरली आणि झालं मुक्त आम्ही, असं काही आहे का? संत म्हणजे हा प्राप्तीचा समयो सिद्धरूप असं जे आहे ना, नाही. पण दाखवण्याचे काळाच्या दृष्टीने की किती वेळ किती वर्ष आम्ही पोचायचं आहे. परिपक्वता म्हणजे काय तर ती संतांची अवस्था जी आहे, जे आनंदाचे स्थळ झाले, जे तृप्तीची निजतृप्ती झाले, जे मोक्षाची पण विश्रांती झाले, जे सायुज्य मुक्तीचं माहेर झाले, अशी जी अवस्था, अशी ज्या क्षणी येईल जिथं सार्थकतानी ती पण ज्या पायाशी लोळण घेतली, सार्थकतेच्या पुढे सुद्धा ते विजयी झाले, अशी जो क्षण आहे तो प्राप्तीचा क्षण म्हणजे ते संत. म्हणून काय ते काय अचानक झालेलं नाहीये किंवा अमुक एक वार तारीख असं पण तिथं नाहीये. तर त्याचा समय सांगण्याचा अर्थ काय की जेव्हा अशी परिपक्वता येते, अशी वेळ म्हणजे ते जे आहे ती पूर्णता आहे, ती सिद्धरूप अवस्था आहे आणि ते आम्ही संतांकडे बघून जाणू शकतो. केव्हा होईल असं म्हटलं तर आता खरं पाहिजे उत्तर अगोदरच दिलेलं आहे ना की जेव्हा सागराला नदी मिळते तेव्हा त्या नदीला सागर व्हायला किती वेळ लागतो? ती सागरच होऊन जाते ना. असं काही वेळ त्याला नाहीच आहे, तिथं वेळेचं हेच नाही आहे. संत प्राप्तीचा समयो सिद्धरूप म्हटलंय. परमार्थाची जी परिपक्व अवस्था जी आहे, पूर्णता जी आहे ती म्हणजे संत आहेत. हे सगळं कशासाठी? ते संत कोणीतरी त्याच्यासाठी नाही आहे, तर आपल्या मनामध्ये जी मुमुक्षुता आहे, आपल्या मनामध्ये हे जे परिपूर्णतेची जी अस्वस्थता वाढली पाहिजे. मग आपण कोणीही असू दो, कुठल्याही अवस्थेमध्ये असो, आम्ही शिकलेलं असो, अशिक्षित असो, श्रीमंत असू, गरीब असू किंवा काय आणखीन मोहित असू, रोगी असू, भोगी असू, वृद्ध असू, तरुण असू, सगळ्यांसाठी ही अवस्था आहे ना. कारण जीवन सगळ्यांचं आहे. जीवन कशा प्रकारे जगायचं आणि कुठे पोचायचं आहे जीवनामध्ये, तो समय हा जो आहे तो सिद्धरूप. आम्ही सगळेजण हे होऊ शकतो, का नाही होऊ शकत? इथे कुठली तरी क्वालिफिकेशन आलेलं आहे का? संत म्हणजे ज्यांना संस्कृत येतं, संत म्हणजे ज्यांनी सगळे ग्रंथांचं अध्ययन केलेलं आहे, संत म्हणजे या कॉलेजमध्ये गेलेले आहेत, असं कुठे काही सांगितलंय का? नाही. तर ती अंतःकरणाचीच भावस्थिती आहे. तो भाव आम्हाला होता येते ना. आपण पण सुखाचा अनुभव घेतो, आनंदाचा अनुभव घेतो, तृप्तीचा अनुभव घेतो. मग त्याची परिसीमा जी आहे की तिथं गेल्यानंतर आता पुन्हा लागणारच नाही, काही तहान लागणारच नाही परत. असा वेळ, असा देश
की जिथे पूर्णता आहे, फुल स्टॉप जिथे झाला, असे हे संत जे आहेत. जय जय रघुवीर समर्थ.